वृत्तपत्र मी बोललो वृत्तपत्रे घरात येत होते. मग मी हळूहळू ते कात्रणं कापायला सुरुवात केली. नमस्कार, मी दिया झाटे जीवनदीप कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आज आपल्या कट्ट्यावर एक अशी व्यक्ती आहे ज्याने आपल्या आवडीला केवळ छंद म्हणून नाही तर एक मिशन म्हणून जपलं. क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरांचा निस्सीम चाहता, त्यांच्या प्रत्येक यशाचा, प्रत्येक टप्प्याचा, प्रत्येक ऐतिहासिक क्षणांचा तब्बल 4353 बातम्यांच्या कात्रणातून जपलेला इतिहास ज्यांच्याकडे आहे ते सनी काजळे. हा एक पेपर कटिंग नाही तर तो अनेक वर्षांचा संयम, समर्पण आणि सचिनवरील अपार प्रेमाचा ठेवा आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांना सचिनबद्दल नेमकं आकर्षण कधी वाटू लागलं, त्यांच्या प्रवासात त्यांनी नेमकं काय काय अनुभवलं, या सगळ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार, जीवनदीप कट्टामध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यात पहिला आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही सचिन तेंडुलकरांचे नेमके चाहते कधी आणि कसे झालात? नमस्कार, माझं नाव सनी काजळे. माझ्या घरात क्रिकेट नेहमी चालू असतं टीव्हीवर, पण मला त्याच्याबद्दल काय आवड किंवा काही माहिती नव्हती. पण वडील क्रिकेटचे चाहते असल्यामुळे ते रोज बघायचे आणि मॅचच्या दिवशी पूर्णच आमच्या घरी टीव्ही चालूच असायचा. हळूहळू मुद्दाम बघावंच लागलं की चालू टीव्ही तर बंद करू शकत नाही मॅच आहे त्या दिवशी. तर मग बघून ते हळूहळू त्याचं ज्ञान घेतलं, वडिलांकडून शिकलो. त्याच्याबद्दल काय आहे, कसं असतं, किती रन, किती बॉल, काहीच माहिती नव्हतं. तिच्याबद्दल माहिती घेतली आणि वडिलांकडून ज्ञान घेऊन मग ते शिकलो हळूहळू. मग पेपरमध्ये पण त्याच्याबद्दल माहिती वाचू लागलो. सगळ्यात खूप सखोल ज्ञान घेतलं. मग कळालं की आपल्या भारत देशातच असा एक व्यक्ती आहे ज्याला गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. देशात आपला तो देव म्हणून ओळखला क्रिकेटचा. त्याच्याबद्दल ज्ञान घेतलं. त्याच्याबद्दल थोडं आकर्षण जाऊन लागलं की हा खूप मोठा प्लेअर आपल्या देशात आहे, तर पूर्ण जगातला सुद्धा आहे. त्याच्यापुढे कोणताही बॅट्समन टिकत नाही किंवा कोणत्याही बॉलर उभं राहू शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला आकर्षण वाटलं. पण सचिन सरच का, इतरत्र कुठले खेळाडू नाहीत का? कारण त्या जनरेशनमध्ये आणि त्या काळामध्ये त्यांचं खूप हे होतं, म्हणजे खूप चांगला त्यांचा फ्लो होता. तर मग ते जेव्हा पण बॅटिंगची वेळ यायची ते मॅच जिंकल्याचे राहायचे नाही आणि त्यांचं संयम असायचं, प्रत्येक वेळेस ते मॅच जिंकल्याचं थांबत नव्हते. म्हणून त्याच्याबद्दल आकर्षण वाढत गेलं आणि नेहमी घरात पेपर यायचे, वृत्तपत्र यायचे, जसं मराठी लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता. मग त्याचे खूप मोठे पोस्टर किंवा खूप मोठे पिक्चर, त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दलची कारकीर्द, त्यांनी केलेलं सगळं कार्य, मग त्याच्याबद्दल हळूहळू आकर्षण वाढत गेलं. म्हणून फक्त तोच असं ठरवलं गेलं आणि म्हणून त्याच्याबद्दल आकर्षण वाढलं. तुम्ही हा जो संग्रह केलाय त्याचा आकडा ऐकायला अक्षरशः थक्क करणार आहे. तर हा विचार नेमका मनामध्ये कसा काय आला? तुम्हाला प्रेरणा याविषयी कोणाकडून मिळाली? मी वृत्तपत्र मी बोललो वृत्तपत्रे घरात येत होते. मग मी हळूहळू ते कात्रणं कापायला सुरुवात केली. वृत्तपत्र मी बोललो वृत्तपत्रे घरात येत होते. मग मी हळूहळू ते कात्रणं कापायला सुरुवात केली. माझं आपण घरी डेली डायरी लिहितो, त्या डेली डायरीमध्ये चिपकवायला सुरुवात केली. पण काही पिक्चर, काही कात्रणं एवढे मोठे असायचे की त्या डायरीमध्ये, आपल्या डेली डायरीमध्ये चिपकवण्यास संबंधित साईज नव्हती त्याची. तर मग ते जमा करून ठेवले. मी विचार केला की काय आपण संग्रह करू. मग संग्रह करण्याकरता त्या हिशोबाला पेपर पाहिजे, त्या मोठा एक पेपर पाहिजे, तो आपल्याला मिळवायला लागला पाहिजे. त्याच्याशिवाय तो संग्रह करता येणार नाही किंवा कात्रणे खराब होतील, पेपर घाण होऊन जाईल, तिकडं मिसप्लेस होऊन जाईल. मग त्यासाठी मग मी मार्केटमध्ये जाऊन न्यूजपेपर, आपला जो एक साईज आहे न्यूजपेपरची, त्याच्या साईजचा पेपर शोधला आणि ते पेपर घेतले. 100 एक पेपर घेतले आणि त्याची बाइंडिंग केली. बाइंडिंग करून त्याला एक वहीचं रूपांतर दिलं. मग त्याचा संग्रह करायला सुरुवात केली. तुम्ही हा जो संग्रह केलाय तो सचिन सरांपर्यंत पोहोचवावा अशी इच्छा आहे का? हो, नक्कीच इच्छा आहे. आज गेले 18 वर्ष झाले मी वाट बघतोय त्यांच्यापर्यंत हे संग्रह पोहोचावा. पण त्याच्यामध्ये काही जुळून येत नाही. बघू आता जीवनदीपच्या कट्ट्यावर आपलं हे होईल, माझी एवढी इच्छा आहे. तुम्ही हा जो संग्रह केलाय त्याच्यासाठी जवळपास तुम्ही 4 वर्ष घालवली. अर्थातच त्याच्यासाठी तुम्हाला खूप सारा वेळ खर्च करावा लागणार आहे. तर मग त्यावर तुमच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे तुम्हाला टोमणे ऐकायला मिळाले की तुमचं कौतुक झालं? सुरुवातीला खूप साऱ्या गोष्टी ऐकाव्या लागल्या वडिलांच्या ऐकल्या. पण वडील पण हळूहळू त्यांनी पण कात्रणं आणायला सुरुवात केली. ते पण शाळेमध्ये सर्व्हिसला होते. मग त्यांच्याकडे शाळेमध्ये खूप सारे पेपर येत होते, नेहमी येतो. 8-9 पेपर येत होते. इंग्लिश पेपर, मराठी पेपर, हिंदी पेपर. मग ते कात्रणं करतात. त्यांनी बघितलं की हा काहीतरी चांगलं करतोय. तर मग त्यांनी रोज जेवढे कात्रणं, फोटो, पिक्चर यायचे सगळे ते पेपर घेऊन यायचे. मी ते कात्रणं जमा करायला सुरुवात केली. सचिन तेंडुलकरांव्यतिरिक्त दुसरा कोणता खेळाडू आहे का की जो तुम्हाला आवडतो, किंवा जे आताचे क्रिकेटर्स आहेत त्यांच्यापैकी एखादा असा खेळाडू की जो तुम्हाला आवडतो? आताच्या जनरेशनमध्ये बोललं जयंतीच्या हिशोबाने तर सचिन तेंडुलकर नंतर फक्त एकच प्लेअर आहे, विराट कोहली. तो त्यांच्या पुढं सरपास करू शकतो त्यांना, एवढा एकच प्लेअर आहे आता. येत्या 24 एप्रिलला त्यांचा वाढदिवस येतोय.
तर मग तुमची त्यांच्याशी म्हणजे भेटायची वगैरे इच्छा आहे का, किंवा तुमचे त्याविषयीचे काही प्लॅन्स वगैरे? येत्या 24 एप्रिलला त्यांचा वाढदिवस आहे. मला हे सगळं संग्रह त्यांना दाखवायचं आहे की मी त्यांचा किती मोठा भक्त आहे किंवा किती मोठा चाहता आहे, किती मोठा फॅन आहे. तर माझी इच्छा आहे की त्यांना हे सगळं त्यांना गिफ्ट म्हणून द्यावं. त्यांच्या कारकिर्दीतला एखादा असा क्षण जो तुम्हाला खूप भावतो? 100 सेंचुरी, इंटरनॅशनल सेंचुरी जेव्हा त्यांनी केल्या, तशी शेवटची जी 100 सेंचुरी झाली त्यांना खूप कष्ट करावं लागले. खूप वर्ष 90मध्ये येऊन पण थांबले, पण ती सेंचुरी मला तरी दीड वर्षानंतर ती आली. 100 सेंचुरी ती खूप मोठं हे मोमेंट आहे माझ्या. सचिन तेंडुलकरांकडून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कोणता धडा शिकलेत, किंवा तुम्हाला त्यांच्याकडून काय वेगळं शिकायला मिळालं? सचिन तेंडुलकर फक्त बॅटिंग बघण्यायोग्य नाही, ते जेवढे ते मैदानावर प्लेयर आहेत तसे ते मैदानाबाहेर सुद्धा आहे. त्यांनी नेहमी आपल्या बॅटने उत्तर दिलेलं आहे. लोकांनी त्यांना कितीही बोललं गेलेलं आहे किंवा त्यांना किती लोकांनी त्यांना संबोधलेलं आहे वेगवेगळ्या गोष्टींनी त्यांच्या वाईट काळामध्ये, पण त्यांच्याकडून एकच गोष्ट शिकणं आहे, संयम. लोक किती बोलले तरी झाले, पण आपलं जे काम आहे, आपलं जे उत्तर द्यायचं तरीका आहे तो आपल्या बॅटने किंवा आपल्या बोलण्यामध्ये आपल्या बॅटने द्यायचं. त्या हिशोबाने आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. आपल्या कामाने आपण लोकांना उत्तर द्यायचे, तोंडाने उत्तर द्यायचं नाही. बरोबर. आजच्या तरुणांना जर संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय संदेश द्याल, की त्यांनी तुमच्यासारखी चिकाटी कशातून शिकता येईल त्यांना? मी मानतो की आयुष्यात काहीतरी आपण वेगळं काहीतरी करावं, जेणेकरून आपलं नाव होईल आणि लोक आपल्याला ओळखतील. आणि एखादा छंद मानता नक्की जोपासावा. फोटो जमा करणं असो किंवा आपलं हे स्टिकर, आपले पोस्टाचे स्टॅम्प असतात ते जमा करणं, वेगवेगळे नाणी जमा करणं, जुने नवीन किंवा वेगवेगळे नोट जमा करणं असं. सचिन तेंडुलकरांना एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर ते काय असेल? फक्त गॉड ऑफ क्रिकेट, एवढंच. त्यांच्याविषयीच्या तुमच्या अजून काही भावना, किंवा तुम्हाला तुमची त्यांच्याशी भेट झाली आहे का? नाही, अजूनपर्यंत नाही. आणि भेट झाल्यानंतर तुमची भावना काय असतील? पहिली प्रतिक्रिया काय असेल? शब्द सांगता येणार नाही, त्यांच्यासमोर काही बोलता येणार पण नाही. फक्त त्यांना एक भेट द्यायची की मी त्यांना मला सगळं दाखवायचं, मी एवढं सगळं मेहनतीने सगळं कलेक्शन केलेलं आहे, मग त्यांना सगळं दाखवा. खरंच मंडळी, सनी काळसे यांचा हा संघर्ष, यांचा हा प्रवास हा खरंच सचिन तेंडुलकरांपर्यंत पोहोचण्याजोगे आहे. इतक्या साऱ्या बातम्यांच्या कात्रणातून मिळालेली ही कात्रणं, त्यांच्याप्रती असलेला संयम, समर्पण आणि त्यांच्यावरचा अपार प्रेम हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, आणि खरंच खूप हे विलक्षण आहे. आपण विद्यार्थ्यांना विचारूयात की त्यांचे काही प्रश्न आहेत का. तुमची कात्रणं बघून खूप छान वाटलं. यावरून कळतेच की तुमचे स्वप्न आणि तुम्ही केलेल्या गोष्टींचा प्रसार आणि विचार किती मोठा आहे. परंतु मला असं विचारायचं की कालांतराने टपाल तिकीट असतील, कॉईन्स असतील, अशी कात्रणं असतील ही लुप्त होत चालली होती, कारण की सध्याच्या स्मार्ट सिटीमुळे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे या गोष्टी लुप्त झाल्या आहेत. परंतु हे पाहून खूप आनंद झाला. पण जर तुम्ही खरंच जर सचिन सरांना मिळालात, तर भेटलात आणि त्यांची भेट घेतली, तर तुम्हाला कसं वाटेल? त्याबद्दल तर पहिले त्यांना भेटून तर काही असं निशब्दच होणार आहे माणूस, कारण ते एवढे मोठे व्यक्ती आहेत आणि गेले 18 वर्ष मी त्यांना भेटायची वाट बघतोय. तिथे याच्यामध्ये कळतं की एवढं सोपं नाही त्यांना भेटणं, आणि त्यांचा वेळ मिळवणं एवढं सोपं नाही. तर त्यांना भेटल्यावर काही 2 शब्द बोलता येतील की बस हॅपी बर्थडे, त्यांच्या बर्थडेच्या दिवशी भेटल्यावर की सर वाढदिवस, मला हार्दिक शुभेच्छा, आणि मी गेले 18 वर्ष तुमची वाट बघतो तुम्हाला माझ्या क्रिकेटच्या देवताला भेटायला, तर त्यांच्या तुम्हाला हे मला सरप्राईज किंवा गिफ्ट म्हणून तुम्हाला द्यायचं आहे. बस एवढंच मला बोलता येईल, जास्त बोलता येणार नाही त्यांच्यासमोर काही. तुमची कात्रणं पाहिली आम्ही, खूप सुंदर आहे. पण हा संग्रह तरी तुम्ही गेले कित्येक वर्ष करताय. सर, आताच्या क्रिकेटर्सबद्दल तुमचे मत काय आहे? आताच्या क्रिकेटरबद्दल माझं मत म्हणजे जेवढं सचिनचं डेडिकेशन होतं, सचिन सरांचं जेवढं डेडिकेशन होतं त्या प्रकारे तर एवढं तर नाही आहे. आणि ते ज्या काळात खेळले त्या टायमात जे बॉलर होते, त्या टायमात जे ग्राउंड किंवा सिच्युएशन होते ते आता नाही आहे. सध्या सगळ्या क्रिकेटरचा किंवा सगळ्या क्रिकेटचा ओघ फक्त T20कडे आहे. सचिन तेंडुलकरांच्या वेळेस ना फक्त वन डे टेस्टकडेच ओघ होता. त्यामुळे आता म्हणजे ज्या प्रकारे सचिन सर खेळले त्या प्रकारचं कोणी प्लेअर मिळणं नामुमकिन आहे. आता जे प्लेयर्स आहेत त्यांना सचिन तेंडुलकरांकडून काय शिकता येईल असं वाटतं तुम्हाला? प्रत्येक खेळाडूने संयम ठेवावा, घाई करू नये. आताचे प्लेयर फक्त घाईच्या चक्करनं पहिल्या बॉलपासून मारायची कोशिश करतात, ते असे क्रिकेट खेळत आहेत. जसं आपण T20 मध्ये बघतो, कारण आपल्याला पहिल्या बॉलपासून मारावं लागतं, त्यात असतं फक्त 120 बॉल. पण ज्या हिशोबाने टेस्ट क्रिकेट संपत चाललं आहे, ज्या प्रकारे सचिन तेंडुलकरने टेस्ट क्रिकेटमध्ये सेंचुरी मारल्या किंवा रन केलेलं आहे, त्याच्यामुळे कळतं की टेस्ट क्रिकेट हे बेस्ट क्रिकेट आहे. त्याच्यानंतर वन डे क्रिकेट आहे, मग नंतर T20. ह्या संग्रह करायला कमीत कमी मला निदान 6 ते 7 वर्ष लागली, कारण कात्रणं फक्त मिळवलं नव्हतं. त्यानंतर व्यवस्थितपणे प्रत्येक पानावर त्यांच्या
आकारानुसार त्यांना चिपकवणं गरजेचं होतं. त्यानंतर त्यांना प्रत्येक फोटोला किंवा कात्रणाला नंबर देणं गरजेचं होतं. त्याशिवाय आपल्याला कळालं नसतं. आणि प्रत्येक पानावर प्रत्येक नंबरचा फोटो हा कोणत्या न्यूजपत्रातून किंवा कुठून गोळा करण्यात आलेला आहे याचा सुद्धा हिशोब मी ठेवलेला आहे. त्यासाठी मी वेगवेगळे शीटसुद्धा एक्सेल शीट रेडी केलेली आहे. त्याच्यावरून कळतं की किती काटेकोरपणे काम करण्यात आलेलं आहे. सचिन तेंडुलकर यांना तुला एक प्रश्न विचारायची संधी मिळाली तर तो कोणता असेल? मला जर त्यांना एखादा प्रश्न विचारायची संधी मिळाली तर मी पण त्यांना बोलेन की मलाही त्यांच्यावर फक्त एक ओव्हर बॅटिंग करायला मिळाली तर चांगलं होईल खूप, बस एवढाच. सचिन तेंडुलकर नंतर तुम्हाला कोणता असं क्रिकेटर बेस्ट क्रिकेटर असं वाटतं? सध्याच्या काळात तर सचिन तेंडुलकर नंतर फक्त एकच प्लेअर आहे, तो विराट कोहली आहे. आणि खुद्द सचिन तेंडुलकरने सुद्धा त्यांना ॲडमायर केलेलं आहे, त्यांना मानलेलं आहे की माझ्यानंतर जो जागा चालवत भारताच्या क्रिकेटमध्ये ते विराट कोहली आहे. सर, तुम्ही सचिन तेंडुलकरला भेटण्यासाठी काय प्रयत्न करा? त्यांना भेटण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. खूप सारा म्हणजे सोर्सेसकडे गेलो होतो, लोकमतवाल्यांकडे पण गेलो होतो. पण त्या हिशोबाने काय म्हणजे ते सरकारने लागलं नाही. ऑनलाईन सुद्धा मी थोडं चेक केलं काय कॉन्टॅक्ट नंबर काही मिळतं का. हां, त्यांचा घरचा ॲड्रेस मिळाला. त्यांच्या घरी पण गेलो होतो, त्यांच्या घरच्या गेटवर पण गेलो होतो, पण त्यांनी काय आतमध्ये जाऊन दिला नाही. मग मला परत यावं लागलं. त्यामुळे आज 18 वर्षात त्या क्षणाची, त्या गोल्डन मोमेंटची प्रतीक्षा अजून आहे. खरंच सनी काजळे यांचा हा प्रवास अत्यंत विलक्षण आहे. त्यांचं सचिनवरील अपार प्रेम, त्यांचं समर्पण आणि संयम हे अत्यंत विलक्षण आहे. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेत की तुमची आणि सचिन सरांची लवकरात लवकर भेट होऊ आणि तुमचा हा संग्रह त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचो. पुन्हा भेटू अशाच नवीन प्रेरणादायी व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत पाहत राहा ठाणे जीवनदीप वार्ता.